मध्ये सांगितलं. तुम्हाला आजोबा आहेत का? आजोबा असणं किती छान असतं ना. आजोबा आपले लाड करतात. आई बाबा रागवतात पण आजोबा लाड करतात, आपल्यावर माया करतात, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी सांगतात, नकळत संस्कार करतात. म्हणून आपल्याला आजोबा असणं फार महत्वाचं. ओके, तुम्ही सुद्धा आजोबांवर प्रेम करता ना तुमच्या? तसंच आता अजून एक गंमत हा. कुसुमाग्रजांनी तुमच्यासाठी खूप काय काय करून ठेवलेलं आहे. तुम्हाला मोठी माणसं ज्याला रागवतात ना, कधी कधी एकच गोष्टीसाठी रागवतात सारखं, काय? अभ्यास कर. बरोबर ना? तुम्हाला काहीच करायचं नसतं ना, फक्त अभ्यास करायचा असतो. तुम्हाला असं आहे का आईबाबांसारखं चिंता काळजी की भाजी आणायची राहिलेली आहे, दळण आणायचं राहिलेलं आहे, हे काम राहिलेलं आहे, जॉब करायचा आहे, नोकरी. तुम्हाला एकच काम आहे, स्वतःचं आवरायचं आणि अभ्यास करायचा आणि भरपूर खेळायचं. हो की नाही? म्हणून ज्यावेळेला मोठी माणसं आपल्याला सांगतात एकच की काहीतरी वाच. कशासाठी सांगतात? आजकाल माहिती वाचन संस्कृतीवर तुम्ही खूप ऐकलं असेल तुमच्या शाळेतनं की वाचलं पाहिजे, काहीतरी वाचन केलं पाहिजे. हे वाचायचं असतं. पुस्तकं वाचा, धडे वाचा, अभ्यास वाचा, गोष्टीची पुस्तकं वाचा. पण आपण म्हणतो ना, वाचाल ते वाचाल. वाचन संस्कृती खूप महत्वाची. आणि त्यामुळे तुम्हाला म्हणजे तुम्हाला सांगितलं जातं पण तुम्हाला एक प्रश्न पडतो, काय वाचायचं नेमकं? कुठलं पुस्तक वाचायचं? शाळेचं तर ग्रंथालय केवढं मोठं असेल ना तुमचं. मग त्याच्यात ना तुम्हाला जे जे काही आवडेल ना ते मनसोक्त वाचा. कारण अभ्यासाबरोबर वाचन जर केलं ना तर आपली भाषा सुधारते. आणि म्हणून आपण खूप वाचलं पाहिजे. भरपूर वाचलं, त्या वाचण्यामध्ये आपण स्वतःला गुंतवून घ्यायचं, नक्की मोबाईल बघायचं. करायला ना असं? आणि म्हणून कुसुमाग्रज सुद्धा आपल्याला म्हणतात की आपण काय करायचं? वाचायचं. वाचता वाचता जे जे काही कविता, गाणी, गोष्टी काय जे असं ना त्या ऐकायच्या, त्या गुणगुणायच्या, त्याच्यातली मजा घ्यायची. आणि लहानपणापासून जसं आपण कविता वाचतो, अभ्यासामध्ये मराठी भाषेत तुम्हाला कविता असतात, त्यातली एक कविता कुसुमाग्रजांनी लिहिलेली ती तुम्हाला अभ्यासात होती किंवा असेल. त्या कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी लिहिलं होतं की एक छोटीशी चिमणी आहे. चिमणीचं पिल्लू तुम्ही पाहिलं असेल, चिमणी पाहिलेली असेल. आता चिमणी बघणं फार अवघड आहे ना, मिळत नाही आपल्याला चिमण्या बघायला, कारण मोबाईलचं टावर उभे राहिले आणि सगळ्या चिमण्या उडून गेल्या. आपण चिमण्या येण्यासाठी खूप काही काही प्रयत्न करतो. आणि म्हणून कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेमध्ये चिमणी आणली. आणि ती जी चिमणी आहे ना, कवितेमध्ये खूप गंमत असते, तुम्हाला माहिती ना. त्या चिमणीला एकदा झोप लागली. बघा, त्या चिमणीला झोप लागली, पण त्या चिमणीला मात्र उठवायचं आहे. मग ती चिवताई उठली कशी? ती कवितेतली गंमत आता आपल्याला ऐकायची आहे. आणि ती चिमणी उठायसाठी ती आपल्या बाळाचं नाव घेते आणि बाळासाठी आपल्या म्हणजे आपल्या आईचं जसं आपल्याला खूप प्रेम असतं ना, तसं चिमणीचं सुद्धा तिच्या पिल्लावर प्रेम असतं. आणि म्हणून तशी एक सुंदर कविता कुसुमाग्रजांनी लिहिली, जी सगळ्यांना माहिती आहे, पाठ पण आहे. पण ती कविता आज आपण सगळ्यांनी मिळून म्हणायची. चालेल? आपण सगळ्यांनी मिळून म्हणायची. चालेल? फक्त माझ्या मागे तुम्ही तो रिदम, तुम्ही आता गीत म्हणता तेवढं सुंदर गाणं म्हटलं, सगळ्यांना लय येते, ताल येते. आपण त्या गाण्यातनं ती कविता आपण आनंद घ्यायचा त्या कवितेचा आज. म्हणजे कुसुमाग्रज हे ऐकतायत आपली कविता, की त्यांची कविता आपण म्हणतोय, हा आपल्याला त्यांच्याकडून एक आशीर्वाद पण मिळणार आहे. रेडी? सगळ्यांनी ताट बसायचं. छान मोठ्या आवाज, अगदी रेकायचं नाही पण मोठ्या आवाजात सुंदर म्हणायची. उठा उठा चिवताई 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 चिवताई, उठा उठा चिवताई 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 चिवताई, सारीकडे उजाडले. रिदम लक्षात आला? पुढचा शब्द 4 वेळेला घ्यायचा, काउंट करत जायचा. उठा उठा चिवताई 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 चिवताई, सारीकडे उजाडले. डोळे तरी मिटलेले 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 मिटलेले, डोळे तरी मिटलेले मिटलेले मिटलेले, अजूनही अजूनही. झालं पाठ? कविता पाठच आहे आपल्याला. आता सुंदर म्हणा. आता तुम्हाला कळलं काय म्हणायचं. परत आहे ना. उठा उठा चिवताई चिवताई चिवताई
डोळ्यांवर झोप कशी झोप कशी झोप कशी झोप कशी डोळ्यांवर झोप कशी झोप कशी झोप कशी झोप कशी अजूनही आवडलं लग बग पाखरेही गात गात गोड गाणी टिपतात बघदाणे 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 टिपतात बघदाणे 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 चोहीकडे झोपलेल्या आशा तुम्ही लास्ट आवाज ऐकू येत नाही झोपलेल्या आशा तुम्ही आणायाचे मग कोणी बाळासाठी चारा पाणी चारा पाणी चारा पाणी चारा पाणी बाळासाठी चारा पाणी चारा पाणी चारा पाणी चारा पाणी बाळासाठी चारा पाणी चारा पाणी चारा पाणी चारा पाणी बाळासाठी चारा पाणी चारा पाणी चारा पाणी चारा पाणी चिमुकल्या 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 बाळाचे घेता नाव मोठ्याने बाळाचे घेता नाव जागी झाली चिऊताई उठोनिया दूर जाई दूर जाई दूर जाई दूर जाई उठोनिया दूर जाई दूर जाई दूर जाई दूर जाई उठोनिया दूर जाई दूर जाई दूर जाई दूर जाई उठोनिया दूर जाई दूर जाई दूर जाई दूर जाई भूर 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 उठा उठा चिऊताई 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 सारी